मी असर्टिंग आहे की प्रतिवादीला मालमत्तेत कोणताही हक्क नाहीये. 7/12 उतार्यावर त्याचं नाव पूर्णपणे बनावट आहे. आपण जे सातबाराचे उतारे पाहतो, विशेषतः संगणकीकरण केलेले जे उतारे आहेत त्याच्यावर आपण पाहिलं असेल की मालक सदर असतं, म्हणजे मालक कोण कोण आहे आणि इतर हक्क एक कॉलम असतो. त्या मालक सदरीच्या नावावर किंवा इतर हक्कामध्ये असलेल्या काही नावावर कधी कधी जो मजकूर असतो इतर हक्कामधला, तर त्याच्यावर एक रेष मारलेली असते. आता ती जी रेष मारलेली असते त्याचा नेमका अर्थ काय, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्याचं उत्तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 7/12च्या उतार्यावर जे फेरबदल होतात तो प्रत्येक फेरबदल हा फेरफार नोंदीद्वारे होतो. उदाहरणार्थ, उतार्यावरची एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांच्या वारसांची नोंद होते. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला खरेदी खताद्वारे बक्षीसपत्राद्वारे हक्क तब्दील केले तर त्या खरेदी देणाऱ्याचे नाव त्या ठिकाणावरून कमी होते आणि खरेदी घेणाऱ्याचे किंवा बक्षीसपत्र घेणाऱ्याचे नाव त्या ठिकाणी नोंदवले जाते. तसंच मृत्यूपत्राच्या बाबतीमध्ये आहे. आता हे झाले मालक सदरी होणारे बदल. जे इतर हक्क असतात त्याच्यामध्ये विहिरीच्या नोंदी असतात, बोरवेलच्या नोंदी असतात, बँकांच्या कर्जाच्या नोंदी असतात. बँका आपल्याला माहित आहे घाणखत करून घेतात आणि त्या रजिस्टर घाणखताची नोंद इतर हक्कामध्ये जी आहे ती नोंदवण्यात येते. आणि इतर हक्कामध्ये नोंदवण्यात आल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती मयत झालेली आहे, एखाद्या व्यक्तीचे हक्क बदललेले आहेत, तर ज्यांचे हक्क बदललेले आहेत तर त्या व्यक्तीचं फेरफारद्वारे नोंद झालेली असते, त्या ठिकाणी कमी झालेली असते. आणि ती नोंद संगणकीय उतार्यावर कधी कधी तिथून नाव जे आहे ते पूर्ण कमी केलं जातं, उतार्यावर दिसत नाही. आणि कधी कधी त्या नावावर रेष मारली जाते, म्हणजे आता ती व्यक्ती मालक नाही तर ते सोडून जे इतर लोक आहेत ते मालक आहेत. तीच बाब जी आहे ती इतर हक्कामध्ये जे बँकांचे बोजे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संस्थांचे बोजे असतात त्यांच्या बाबतीत ही आहे. आधी नोंद जेव्हा लावली जाते तेव्हा नोंद लावल्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी बोजा येतो की या बँकेचं एवढं एवढं कर्ज आहे. आणि जेव्हा त्याची परतफेड होते, रिलीज डीड होतं किंवा नो ड्यूज दिलं जातं महसूल अधिकारी यांना, त्यावेळी संगणकीय उतार्यावर त्या बोजावर एक आडवी रेष मारली जाते जी आपल्याला रेष दिसते. ती आडवी रेष म्हणजे तो बोजा जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे, ते कर्ज भरण्यात आलेलं आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या नावावर जी आडवी रेष मारलेली आहे याचा अर्थ की त्यांचं नाव जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे केवळ उतार्यावर त्या व्यक्तीचं नाव आहे, रेष जरी मारलेलं तरी त्यांना त्याच्यामध्ये काही हक्क आहेत असं म्हणणं चुकीचं होणार आहे. आणि त्या व्यक्तीच्या ऐवजी इतर नावं लावलेली असतात. आपण ती जी रेष मारलेलं नाव आहे, ज्या नावावर रेष मारले तर त्याच्या पुढचा जर फेरफार आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की त्या व्यक्तीचं नाव जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे त्या फेरफारद्वारे, हे आपल्याला समजून येईल. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. माहिती आवडली असल्यास माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर हाईप नावाचं कलरचं बटन दिसेल त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.